नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या कथेमध्ये. चला तर आजच्या या कथेला सुरुवात करूयात. माझे नाव समीर. पुण्यात एका खासगी कंपनीत छोटीशी नोकरी करतो आणि एका जुन्या वाड्यासारख्या दिसणाऱ्या इमारतीत भाड्याने राहतो. माझ्या आयुष्यात रोजचं तेच तेच चक्र सुरू होतं. ऑफिस डबा आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणं. पण एका पावसाळी संध्याकाळी माझ्या आयुष्यातली शांतता अचानक भंग पावली आणि तिथूनच एका नव्या प्रकरणाला सुरुवात झाली. त्या दिवशी पाऊस प्रचंड कोसळत होता. मी माझ्या बाल्कनीत बसून चहा पित होतो. तितक्यात शेजारच्या रिकाम्या असलेल्या फ्लॅटसमोर एक टॅक्सी येऊन थांबली. एक मुलगी टॅक्सीतून उतरली. अंगावर निळ्या रंगाचा ड्रेस, हातात एक छोटी ट्रॅव्हल बॅग आणि पावसाने भिजलेले तिचे ते कुरळे केस. तिचे वय साधारण 25 ते 26 वर्ष असावे. तिची देहबोली आणि चेहरा पाहून ती शहरात नवीन असावी असं वाटत होतं. ती माझ्या फ्लॅटच्या दिशेने आली आणि तिने बेल वाजवली. मी दार उघडलं तर समोर ती उभी होती. भिजलेल्या कपड्यांमुळे तिचा ओला झालेला ड्रेस तिच्या अंगाला पूर्णपणे चिकटला होता, ज्यामुळे तिची शरीरयष्टी अधिकच उठून दिसत होती. तिने लाजत विचारलं, "एक्सक्यूज मी, मला इथल्या मालकांनी सांगितलं की तुमच्याकडे चावी असेल. माझं नाव सायली आहे. मी समोरच्या फ्लॅटमध्ये आजपासून शिफ्ट होणार आहे." त्यानंतर मी चावी शोधून तिच्या हातात दिली. जाताना तिने एक गोड स्मित हास्य दिलं, ज्याने माझ्या मनात काहीतरी वेगळंच चक्र सुरू झालं. तिचे ते ओले केस झटकताना पाण्याचे थेंब माझ्या चेहऱ्यावरती उडाले आणि मला एक वेगळीच थरहरी जाणवली. सायली एकटीच राहायची. ती जवळच्याच एका बँकेत कामाला लागली होती. एकटी मुलगी असल्यामुळे तिला सुरुवातीला घर सेट करायला खूप त्रास होत होता. एक दिवस रात्री साधारण 10 वाजले असतील. अचानक माझ्या दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तर सायली समोर उभी होती. तिने एक पातळ रात्र पोशाख घातला होता, ज्यातून तिचे गोरे खांदे चमकत होते. "समीर, प्लीज मदत करशील का?" माझ्या किचनमधला नळ अचानक तुटलाय आणि सगळीकडे पाणी सगळं सांडलंय, ती घाईघाईत म्हणाली. मी तिच्या घरात गेलो. खरंच किचनमध्ये पाणीच पाणी झालं होतं. मी खाली बसून ते नळ ठीक करायला लागलो. काम करताना सायली माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली होती. पाणी ओढण्यासाठी तिने जो पायजमा गुडघ्यापर्यंत वर घेतला होता, त्यामुळे तिचे दुधाळ पाय माझ्या नजरेसमोर होते. नळ दुरुस्त करताना मी जोरात जोर लावला आणि माझा हात चुकून तिच्या पायांना मांडीला स्पर्श झाला. तो स्पर्श इतका मऊ आणि गरम होता की माझ्या अंगात जणू वीज संचारली. नळ दुरुस्त झाल्यावर तिने मला टॉवेल दिलं. "खूप थँक्स समीर, तू नसतास तर आज माझं घर स्विमिंग पूल झालं असतं," ती हसून म्हणाली. तिने टॉवेल देताना मुद्दामून माझा हात दाबला. त्या रात्री आम्ही खूप वेळ गप्पा मारली. तिला कळलं होतं की माझी नजर तिच्या शरीराच्या वळणावर खिळली आहे आणि तिनेही ते नाकारलं नाही बरं का. उलट ती अधिकच जवळ येऊन बसली होती माझ्या. एका शनिवारची रात्र होती. बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला होता आणि पाऊस अक्षरशः कोसळत होता. अचानक वीज गेली आणि संपूर्ण बिल्डिंगमध्ये काळोखा पसरला. मला माहिती होतं की सायलीला अंधाराची भीती वाटते. मी मेणबत्ती घेऊन तिच्या दरवाजाजवळ गेलो. दार उघडच होतं. "सायली, तू ठीक आहेस ना?" मी दबक्या आवाजात हाक मारली. ती हॉलमध्ये सोफ्यावरती बसली होती. मला पाहताच ती धावत आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. "समीर, मला खूपच भीती वाटते रे." तिचे हृदय वेगाने धडधडत होतं आणि तिचे उबदार श्वास माझ्या मानेवरती लागत होते. अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात तिचा चेहरा आणि तिची ती ओघळलेली साडी अतिशय मादक दिसत होती. तिच्या अंगातून येणारा तो मोगऱ्याचा मंद सुवास मला खूपच वेड लावत होता. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्या स्पर्शाने आमची मर्यादा ओलांडली. मी तिचा चेहरा हातात धरला आणि तिचे ओठ माझ्या ओठांच्या इतक्या जवळ आणले की श्वासांची देवाणघेवाण सुरू झाली. त्या रात्री आम्ही फक्त शेजारी उरलो नव्हतो,
अंधारात पावसाच्या आवाजात आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो होतो. तिच्या त्या मऊ आणि रसरशीत देहाचा स्पर्श मला एका वेगळ्या जगात घेऊन गेला होता. आम्ही दोघंही पूर्णपणे ओलेचिंब झालो होतो, पण ते पावसाने नाही तर एकमेकांच्या प्रेमाच्या वर्षावामुळे. पुढचे काही महिने हे असंच चालू राहील. ऑफिसवरून आल्यावर आम्ही रोज रात्री छुप्या पद्धतीने भेटायचो. कधी TV बघण्याच्या बहाण्याने एकमेकांच्या जवळ येणे, तर कधी रात्री उशिरापर्यंत गच्चीवरती बसून एकमेकांच्या स्पर्शाचा आनंद घेणे. सायलीच्या सहवासात मी माझं पूर्ण भान हरपून गेलो होतो. पण सुखाचे दिवस कायम राहत नाहीत. सायलीच्या बँकेतून तिची बदली अचानक दुसऱ्या राज्यात झाली. तिला जाणं भाग होतं. ज्या दिवशी ती जाणार होती त्या दिवशी आम्ही दोघेही खूप रडलो. तिने जाताना माझ्या कानात पुटपुटलं, समीर, तुझ्या स्पर्शाची ओढ मला कायम राहील. ही जागा मी कधीच विसरणार नाही. ती गेल्यानंतर तो फ्लॅट पुन्हा रिकामा झाला. मी पुन्हा एकटा झालो. प्रत्येक वेळी बाल्कनीत उभं राहिलो की मला तिचा तो निळा ड्रेस आणि तिचे ते हसून वाकणे आवडायचं. 3 वर्षे उलटली. मी आता त्याच कंपनीत मॅनेजर झालो होतो. लग्नासाठी घरी मुलगी शोधत होते, पण माझं मन कुठेच रमत नव्हतं. अचानक एक दिवस मला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअपवर मेसेज आला, समीर, मी पुण्यात येते. पुन्हा त्याच नळाची मदत हवी आहे, येशील का? तो मेसेज सायलीचाच होता. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. मी तिला भेटायला त्याच जुन्या कॉफी शॉपमध्ये गेलो. ती तिथे बसली होती. 3 वर्षात ती खूपच भारी आणि मादक दिसत होती. सायली, तू पुन्हा कशी काय येते? मी आश्चर्याने विचारलं. मी नोकरी सोडली समीर. मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं आणि मला जाणवलं की तुझ्या मिठीतलं ते सुख आहे ते मला कुठेच मिळालं नाही. मी त्याच इमारतीत पुन्हा तोच फ्लॅट भाड्याने घेतलाय. ती डोळा मारून हसत म्हणाली. तिचे ते शब्द ऐकून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. ज्या शेजारणीला मी फक्त एक नटखट आठवण समजून बसलो होतो, ती आता माझ्या आयुष्याची जोडीदार बनून परतली होती. आम्ही पुन्हा त्याच इमारतीत राहायला गेलो, पण यावेळी लपून छपून नाही तर अधिकृतपणे. मी तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने आनंदाने होकार दिला. आमच्या त्या छोट्याशा जुन्या इमारतीने पुन्हा एकदा एक प्रेम फुलताना पाहिलं होतं. नशिबाने मला माझी आगाऊ सायली पुन्हा मिळवून दिली होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.